तुमची कोळीणबाई अशी एक ओळख झालेली आहे. पण अगदी तुमचं जे बालपण होतं ते कष्टमय होतं, असं आपण गप्पा मारताना तुम्ही बोलून गेलात. आम्हाला तुमच्या बालपणीविषयी सुद्धा जाणून घ्यायचंय, की नेमक्या काय कष्ट आणि काय कशा प्रकारचं वातावरण होतं आणि आज तुम्ही इथपर्यंत पोहोचलायत? आमचं अलिबाग तालुक्यामध्ये थेरोंडा गाव आहे. बरं. ते आमचं घर असं मातीचंच होतं. म्हणजे हं. आता कसे सगळ्यांच्या घराला लादी, प्लास्टरच्या भिंती वगैरे असतात. तसं आमच्या टायमाला तसं काही नव्हतं. हं, आमचं मातीच्या भिंती, शेणाचं घर हं. आणि अशी आपली चूल असंच होतं घर. बरं. आणि मला असं कळलं होतं, की तुमच्या आईचं सुद्धा खूप कमी वयामध्ये निधन झालं. कसं म्हणजे कशाप्रकारे तुम्ही तुमच्या कुटुंबाला सांभाळलत? कोण-कोण होतं तुमच्या कुटुंबामध्ये? आमच्या कुटुंबामध्ये आम्ही 4च. माझा एक भाऊ आणि आई आणि बाबा. बरं. तर आई आजारीच असायची. कारण तिला असं शुगरचं जरा होतं. त्यामुळे पहिला असं जास्त उपाय नव्हता शुगरवर. हं, तर तिला चक्कर वगैरे यायची, ती झोपूनच राहायची हं. अशी. आणि मी अगोदर म्हणजे मी मोठी आहे आणि माझा भाऊ माझ्या 12 वर्षानंतर झाला. बरं. हां. तर मग आई आजारीच असायची. तर भाऊ झाल्यानंतर ना मी म्हणजे माझं शिक्षण 7वी पर्यंत झालं. 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण झालं आणि भाऊ झाल्यानंतर मग मी शाळा सोडली त्याला घ्यायला. कारण आई आजारी असायची. तर मग काही असं 2-4 वर्षाचा भाऊ झाल्यानंतर आई वारली. हं. आई वारली बोलल्यानंतर मला सगळं बघायला लागलं. जेवण वगैरे मलाच म्हणजे मला जेवण नव्हतंच करता येत. तर मग बाबांनी शिकवलं जेवण बनवायला. कसं जेवण बनवायचं ते आणि ते जेवण बनवायला चुलीवर जेवण बनवायला लागायचं. ती लाकडं चूल पेटवायला लाकडं लावायला लागायची. ती लाकडं पेटतच नसत. ते चूल फुकून नकोपाली व्हायची. डोले वगैरे लाल व्हायचे. धुराने डोले लाल व्हायचे. मग कसंबसं चूल पेटवायचं, कसंबसं जेवण करायचो. म्हणजे बाबा शिकवायचे जेवण तसं करायचो. आणि भाकऱ्या वगैरे भाजायच्या काय बाबांनी नाही. तर मग मी लोकांकडे जाऊन शेजारी, काकींकडे, ताईकडे जाऊन वगैरे शिकले सगळं. म्हणजे आज आम्ही तुमच्याकडे बघून शिकतो आणि तुम्ही सुद्धा जेवण कोणाकडनं हो, तरी शिकल्या हो, होतात हो. त्याच काळामध्ये खरं. कारण आई नव्हती ना शिकवायला. हं. आता कमवते एकटेच बाबा ना घरात. मग ते पण बोटीवर जायचे हं. आणि मग काही दिवसांनी माणसं नसत भेटत बाबांना बोटीवर जायला. मग मी पण सोबत जायचे त्यांच्या. मच्छी पकडायला, जवला पकडायला. तर मग परत जवला आणायचा. तर आम्ही खली बोलतो. अंगण करतात ना त्याला खली बरं. बोलतो. ते खल्यावर सुकवायला टाकायचा. तो परत सुकवायचा, काठ्यावर द्यायचा असं सगळंच करत म्हणजे मलाच एकट्याला सगळं करायला लागलं. परत भावाचं पालन-पोषण पण मीच केलंय सगळं. तर ताई जसं तुम्ही आता बोलता-बोलता बोलून गेलात, की तुम्ही अख्ख्या घराला उभं केलं. तुमची आई नव्हती, पण तुम्ही आज आई झालात आणि सगळं शिकलात. जसं आम्ही तुमच्याकडे बघून शिकतो, तुम्ही सुद्धा कोणाकडनं तरी हो, शिकलेला आहात. हो, हो. ताई जसं तुमचं बालपण आहे, कष्टमय आहे आणि त्यानंतर हळू तुम्ही स्वतःला पुढे नेत गेलात. कधी लग्न झालं? कसा कुटुंबाचा तुम्हाला सपोर्ट होता? लग्न म्हणजे माझं लवकरच झालंय तसं. बरं. हां. आणि मी घरी 4 माणसांचं जेवण करायचे आणि हं. आता लग्न झाल्यानंतर 10 माणसांचं जेवण करायला लागले. बापरे! म्हणजे कारण दररोज. कारण 3 दीर, 3 हं, नंदा हं, माझ्यापेक्षा छोट्याच आहेत सगळ्या. हं. तर बरं. त्यांचं जेवण करायचं आणि सासूबाई कशा मच्छी विकायला जायच्या ना, मग मलाच करायला लागायचं सगळं. ताई तसंच तो व्हिडिओ तुम्हाला आठवतोय का? म्हणजे ज्या व्हिडिओनी एक सामान्य नलिनी मुंबईकर अगदी घराघरात पोहोचली. तो सोशल मीडियावरती अगदी हिट गेलेला तुमचा व्हिडिओ. कशी भावना होती? काय नेमकं तुम्हाला वाटलं आणि ही कोळीणबाई नेमकी कशी घडली? माझा मुलगा विक्रांत, बरं. तो सिनेमॅटोग्राफर आहे. म्हणजे फोटोशूट करतो लग्नाचे, साखरपुड्याचे असे सगळे सॉन्ग वगैरे तो करतोय. हं. तर मी एकदा मच्छी कापत होते. तो आला फोन घेऊन आणि तो व्हिडिओ काढायला लागला आणि मला विचारायला लागला, "मम्मी आज काय बनवतेस?" मी एकदा जोरात ओरडले, "सुरमई." तर ते बरं. "सुरमई नाही तवर, दे आवर." हा बोललो, "घे." तर मग मी आणि कापताना माझं बोट पण कापलं होतं. माझे रक्त यायला लागली जाम. हं. मग परत मी बोट बांधलं, त्याला काय लावलं आणि बोट बांधलं. परत मच्छी कापली आणि फ्राय फ्राय केली. ती पण सगळी त्यानेच व्हिडिओ केली. बरं. हां. आणि ती सोशल मीडियावर टाकली आणि ती व्हिडिओ खूप व्हायरल झाली. बरं. आणि मग ते असेच परत तुम्ही ते कमेंट यायला लागले का तुम्ही असेच व्हिडिओ टाकत जा, असेच नवीन-नवीन पदार्थ बनवत जा. मग आम्ही बनवायला लागलो. ताई आता तुमच्या लेकाचं लग्न आहे असं मला कळलंय. विक्रांत, मी जर चुकत नसीन तर. पण तुमचंही एक काहीतरी स्टोरी असेलच की जसं तुम्ही आधीही म्हणालात, की अगदी कमी वयामध्ये तुमचं लग्न हो, झालं. हो, हो. काय आहे ती स्टोरी? कशाप्रकारे तुम्ही याकडे पाहिलत? आता कसं
मुलाला मुलगी दाखवतात हम्म. तसं पहिलं आमच्यात दाखवत वगैरे नसत. अच्छा. हां, तर मी असे मैत्रिणीबरोबर गेले होते. तिकडून आले आणि घरात आले. तर बाबा बोलले, "बबी ही साखर घे." हा. मी बोललो, "कसली साखर?" तर "लगीन ठरलाय." "लगीन कोणचा?" "ते ते तुझा." आई "अबे ग. माझा." बर. असं आमच्यात लग्न व्हायचं पहिलं. अच्छा. आणि मग तुमची तुमच्या मिस्टरांशी कशी केमिस्ट्री आहे? म्हणजे आम्हाला ती पण तुमची लव्ह स्टोरी जाणून घ्यायची आहे. लग्नानंतर पण प्रेम हो, होतं. हो. हे आम्हाला तुमच्याकडे पाहून हो, कळतं. हां. लग्नानंतरच प्रेम झालं आमच्यात. खरंच. कसा त्यांचा सपोर्ट आहे? मस्त जाम. स्वभाव पण एकदम हं. मस्त. मला जाम सांभाळून घेतात ते. बरं. आणि सगळ्या म्हणजे सगळ्या कुटुंबाने सांभाळून घेतली मला. हं. खरंय, खरंय. आणि खरं म्हणजे कसं मला काय घरी असताना म्हणजे माहेरी असताना सगळेच पदार्थ येत होते असं नाही. जास्त पदार्थ मी इथे म्हणजे माझ्या सासरी आल्यावरच शिकले. हं, हं. माझ्या सासूकडून पण आणि जास्त करून नॉन-व्हेजचे पदार्थ मला विक्रांतच्या पप्पांनीच शिकवलेत. काय म्हणता? हो, म्हणजे माझ्यापेक्षा भारी जेवण तेच बनवतात. आई गं! कसलं भारी आहे. म्हणजे तुमच्या हां. घरच्यांना काही टेन्शनच नाही. हं. आई-बाबा खूप उत्तम जेवण बनवतात. ॲक्चुअली आम्ही रीलमध्ये सुद्धा पाहिलेलंच हां, आहे ते. हां, हां. पण बरोबर. बरेचदा असा प्रश्न पडतो, की कधी-कधी हे रीलसाठीच आहे की काय? पण आज तुम्ही खरा उलगडा केलाय